कर्ण महाराजांची दाढी करण्याकरता एक नावीदादा आले आणि नावीदादांनी कर्ण महाराजांची दाढी केली महाराज. आणि दाढी केल्याच्या नंतर डाव्या हाताला एक सोन्याची वाटी, म्हणजे आपण दाढी करत असताना प्लास्टिकची वाटी असू शकते, स्टीलची वाटी असू शकते, तांब्याची असू शकते, लय लय झाली तर. पण कर्ण महाराज एवढे उदार होते की त्यांनी दाढी करायची म्हणलं की सोन्याची वाटी असायची, डाव्या हाताला सोन्याची वाटी. आणि नावीदादांनी दाढी केल्याच्या नंतर कर्ण महाराजांनी विनमुख कोणालाच जाऊ दिलं नाही. म्हणून त्यांनी विचार केला की नावीदादांनी माझी दाढी केली, यांना काय द्यावं. म्हणून डाव्या हातात कडी वाटी घेतली, कोण्या हातात, डाव्या हातात, आणि नावीदादाला दिली. नावीदादानं ती सहज घ्यायची, निघून जायचं ना. तर नावीदादा म्हणले, कर्ण महाराज क्षमा मागून एक तुम्हाला प्रश्न करू का हो. म्हणले करा ना. तुम्ही आयुष्यामध्ये खूप दान दिलं, त्याच्यात शंका नाही, बरंच दान दिलं आणि इथून पुढेही देतान, पण तुम्हाला शास्त्र कळत नाही गड्या. कर्ण महाराज म्हणले, आत्तापर्यंत मला असं कोणी बोललं नाही. का दादा, मला शास्त्र कळत नाही का म्हणता. तुम्ही भरपूर दान दिलं, तुम्ही दानशूर आहात, याच्या शंका नाही. तुम्ही स्वतःचा प्राण सुद्धा दुसऱ्याच्या चरणावर ठेवू शकता, एवढे दानशूर आहात कोणी जर मागितलं तर. पण तुम्ही मला सोन्याची वाटी कोण्या हातानं दिली, तुम्हाला शास्त्र कळतंय का. डाव्या हातानं दान देऊ नये असं शास्त्र सांगतंय, आणि तुम्ही मला डाव्या हातानं वाटी दान दिली, सोन्याची आहे, पण डाव्या हातानं दिली ना महाराज, तुम्ही चुकलात. कर्णाच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब वाहू लागले. आणि कर्णानं सांगितलं, नावीदादा मला शास्त्र माहीत आहे हो. मग त्या नावीदादानं सांगितलं, तुम्हाला शास्त्र माहीत आहे, तुम्ही दानशूर आहात, तर माझ्यासारख्या गरीबाला तुम्ही दान डाव्या हातानं का दिलं. कर्णानं सांगितलं, गरीबन श्रीमंत बघून मी दान कधीच करीत नाही. मी का श्रीमंताला उजव्या हातानं देतो आणि गरीबाला डाव्या हातानं देतो, याच्यात प्रश्न नाही नावीदादा. मी तुम्हाला डाव्या हातानं या करता दिलं की या आयुष्याचा शकंदाचा सुद्धा भरवसा नाही. डाव्या हातातली वाटी जर उजव्या हातामध्ये घेईपर्यंत जर ह्या कर्णाचा प्राण सुटला तर दान देण्या वाचून हा कर्ण वंचित राहील, म्हणून डाव्या हातानं तुम्हाला वाटी दिली. मंडळी, दान देत असताना कर्णानं डाव्या हातानं दान दिलं, कारण भरवसा नाही ना की डाव्या हातातली वाटी उजव्या हातापर्यंत घेईपर्यंत मासी पंख पाखडे तव हे सरे. माशी पंख जेव्हा पाखडी ती का नाही, पंख हालेपर्यंत, डोळ्याची पापणी लवेपर्यंत माणसाच्या आयुष्याचा भरवसा नाही हो. पाण्यामधला जसा बुडबुडा निर्माण होतो आणि एका क्षणामध्ये नष्ट होतो, त्याप्रमाणे माणसाच्या जीवनाचं आयुष्य महाराज. म्हणून क्षणोक्षणा ह्याची करावा विचार. महाराज, इतका भरवसा नाही का हो या आयुष्याचा. का नाही. आम्ही तर असं विचार करतो, आम्ही जे जीवन जगतो की नाही, आमचा या देहावर भरवसा आहे. अजिबात त्या देहावर भरवसा करू नका, तो कसा आहे. तुम्ही, मी, सर्वजण विचार करायलो. काय विचार करतो. भौतिक सुखाचा विचार करतो महाराज. जमीन घ्यायची, जागा घ्यायची, पैसा कमवायचा, घरं बांधायचे, हे सांसारिक उपभोगाचा विचार आपण करतो. महाराज म्हणले, हा विचार करू नका, हा विचार करूच नका. तुम्ही हा विचार करा, क्षणोक्षणा हाची करावा विचार. आणि कशाचा. तरावया पार भवसिंधू. भवसिंधू तरुण जाण्याचा विचार आपण केला पाहिजे महाराज. कारण भवसिंधू, भवसागर, भवनदी असे वेगवेगळे शब्द अनेक संत वाङ्मयामध्ये आलेले आहेत. का भवसागराचीच उपमा का दिलेली आहे संत वाङ्मयामध्ये. कारण संसारातलं दुःख वर्णन करून सांगता येत नाही. तुम्हाला एका लिटरच्या बिस्लरीतलं पाणी विचारलं असता, महाराज याच्यामध्ये किती पाणी आहे हो. 1 लिटर. एक टाकी समोर बांधलेली असावी, महाराज हिच्यामध्ये पाणी किती आहे हो. 300 लिटरची असली लक्षात येते 300 लिटर पाणी आहे. 500 लिटरची असली 500 लिटर पाणी आहे. 1000 लिटरची असली 1000 लिटर पाणी आहे. पण मंडळी, समुद्रापाशी नेऊन उभं करायचं आणि उभं करून विचारायचं, महाराज या समुद्रामध्ये किती लिटर पाणी आहे हो.
सांगू शकत नाहीत का? त्याची व्याप्ती कोणालाच गणित सांगता येत नाही. त्या पद्धतीनं संसारामध्ये सगळं दुःखच भरलेलं आहे. त्याचं वर्णन शब्दामध्ये पण माणूस करू शकत नाही. म्हणून भवसागर हा दुःखाचा आहे आणि हा तरुण जाण्याकरता विचार करा, पण क्षणोक्षणाचा. मग महाराजाला म्हणता आलं असतं वर्षावर्षाचा विचार करा, महिन्याचा विचार करा, दिवसाचा विचार करा, घंट्याचा विचार करा, मिनिटाचा विचार करा. एकदम क्षणोक्षणाचाच महाराजांनी का उल्लेख केला? जसा काळ तशी वेळ, जसं युग तसं आयुष्य. कारण महाराजाला स्पष्ट करायचं, या कलियुगामध्ये जन्माला आलेल्या जीवाला आयुष्यात किती आहे, किती आयुष्य आहे? अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, आणि काय भजनाशी उरले ते पाहेगा. मानवी आयुष्याचा जर विचार केला तर मानवी शरीराला आयुष्य आहे 100 वर्षाचं. मग क्षणोक्षणा हा विचार तुकोबारायानं करायला कशा करता सांगितला मंडळी? सांगू तुम्हाला. कृतयुगामध्ये युगाला आयुष्य होतं 17,28,000 वर्षाचं. त्रेतायुगाला आयुष्य होतं 12,96,000 वर्षाचं. द्वापार युगाला आयुष्य होतं 8,64,000 वर्षाचं. आणि आता सध्या कलियुगाला आयुष्य आहे 4,32,000 वर्षाचं मंडळी. कृतयुगामध्ये अर्थात सत्ययुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला, आयुष्य मानवाला झालं 10,000 वर्षाचं. तेच द्वापार युगामध्ये 1 शून्य कमी झाला, मानवाला आयुष्य झालं 1,000 वर्षाचं. आणि कलियुगामध्ये 1 शून्य कमी झाला, माणसाला आयुष्य झालं 100 वर्षाचं. आता आपण जगाच्या मालकाला हनुमंतरायाला विनंती करू, प्रभू याच्यातला आता लवकर 1 शून्य कमी करू नका बरं. कारण 1 जर शून्य कमी केला तर 10 वर्षामध्ये आम्ही काय काय करावं प्रभू? आमच्याच्यानं 10 वर्षात काय काय होईल? म्हणून मी तुम्हाला हे स्पष्ट करायलो मंडळी, माणसाला 1,00,000चं आयुष्य होतं त्यावेळेस तुकोबाराय म्हणू शकले असते महिन्याचा विचार करा. 10,000 वर्षाचं आयुष्य होतं त्यावेळेस तुकोबाराय म्हणू शकले असते दिवसाचा विचार करा. 1,000 वर्षाचं आयुष्य होतं, घंट्याचा विचार करा. पण महाराज क्षणोक्षणाचा विचार का करायला सांगतात? कारण एक क्षण मानवी जीवनासाठी महत्वाचा आहे मंडळी. कारण आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, सोहिताचा घोर वाहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. मंडळी लय अवघडे हो. क्षणोक्षणाला विचार करण्यापाठीमागचा उद्देश फार मोठा आहे महाराजांचा. कारण का, आयुष्य किती जरी असलं, कृतयुगातलेही माणसं मेले, त्रेतायुगातलेही माणसं मेले, द्वापार युगातलेही माणसं मेले, आणि कलियुगातलेही माणसं मरत आहेत. 14 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी यह लोकातून बाबांनी मालकांनी यात्रा संपवली. बाबाच गेले नाही, आपल्याला सुद्धा त्यांच्या मागे जायचं. इथं देवादिकांचे अवतार आलेले राहिले नाही मंडळी. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. जीवाची तर गणितच नाही ना. इथं अवताराला आलेल्या देवांना सुद्धा अवतार संपवावं लागले. आयुष्य किती बी असू द्या, आयुष्यानं जीवन महत्वाचं होत नाही, त्याला मरावत लागते. कारण याला मृत्यू लोक म्हणतात महाराज. आयुष्य कोणाचं राहिले मंडळी? हे 17,28,000 वर्षाचं कृतयुगाचं आयुष्य मी तुम्हाला सांगितलं. ही चतुर्युगी झाली. या 4 युगाचं एकत्रित करून आयुष्य निर्धारित केलं जातंय. आणि हे 4 युग एकात केल्याच्या नंतर याला एक महायुग म्हणतात. श्रीमद भागवत कथेमध्ये याचं गोड वर्णन काल म्हणजे मन्वंतर लीलेमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. या चतुर्युग्या एका जाग्यावर झाल्या, ह्या 4 चतुर्युग्या. एक चतुर्युगी झाली की महायुग, आणि असे महायुग 71 वेळ झाले. एक मन्वंतर, असे मन्वंतर 1000 वेळ झाले की ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतोय मंडळी. ब्रह्मदेवाचा 1 दिवस. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा आयुष्य टिकवता येत नाही.
ब्रह्मदेवाला सुद्धा तो सृष्टी बीजाचा साठोपा पुनरावृत्तीची मापाशी ग झाला. ब्रह्मदेवाचं सुद्धा आयुष्य टिकू शकत नाही तर आपण मानवी देह 100 वर्षाचं आयुष्य घेऊन आलोत. आपलं आयुष्य किती दिवस राहणार आहे? म्हणून फक्त महाराजांना सांगितलं क्षणोक्षणाला विचार करा. कह्याचा? तरावया पार भवसिंधू. का माणसाच्या आयुष्याचं काही खरं नाही. क्षण भंगूर पण आपल्या या देहाचा भरवसा नाही. महाराज एक दृष्टांत सांगू.